श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 445। उपशम प्रकरण सर्ग 74। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामभद्रा, विदेह देशाचा राजा जनक हा राज्य व्यवहारासंबंधी सर्व कार्य करीत असताही अंतर्यामी सुखदुःखादी ज्वरांपासून मुक्त असून विषयोपभोगांविषयी पूर्ण निरीच्छ होता. तुझा पूर्वज दिलीप राजा सर्व व्यवहारोचित कार्य करीत असूनही वैराग्य वृत्ती धारण करून बहुत कालपर्यंत समुद्र वलयांकित पृथ्वीचा उपभोग घेत होता. विषयोपभोगांच्या ठिकाणी अनासक्त राहून महाबुद्धिमान मनूने प्रजाजनांचे उत्कृष्ट रीतीने पालन करीत राहून आपल्या राज्याचे रक्षण केले. ज्यामध्ये विविध प्रकारची सैन्य एकत्र झाली आहेत अशा अनेक युद्धांमध्ये आणि राज्य कार्यांमध्ये तत्परतेने वागत असता मांधाता राजा हा परम पदाप्रत जाऊन पोहोचला. पाताल तलामध्ये राज्य करणारा बलिराजा आपले सर्व प्रापंचिक व्यवहार दक्षतेने करीत असूनही सर्व काळ त्यागी आणि अनासक्त राहून जीवन मुक्त स्थितीमध्ये राहत होता. दानवांचा अधिपती नमुची हा देवांच्या बरोबर नेहमी झगडत असून आणि देवासुरांच्या अनाहित अनहित संबंधाने नाना प्रकारच्या विचारात गर्क राहूनही अंतर्यामी संसार तापामुळे केव्हाही संतप्त होत नसे. इंद्राबरोबर लढत असताना मृत्यू पावलेला थोर अंतःकरणाचा आणि मानी वृत्रासुर देवांच्या बरोबर युद्ध करीत असताही अंतर्यामी अत्यंत शांत स्थितीमध्ये राहत असे. पाताल तलाचे पालन करणारा आणि दानवोचित अशी सर्व कार्ये सिद्ध करणारा प्रल्हाद निरुपाधिक आणि अनिर्वचनीय अशा आत्मसुखाच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचला होता. रामा, मायेच्याच ठिकाणी रममाण होणाऱ्या आणि हृदयातील चिदाकाशापासून उत्पन्न झालेल्या शंभरासुराने या संसार मायेचा सुखाने त्याग केला. कुशल नावाच्या दानवाने इतर दानवांसह श्री विष्णूंशी युद्ध करीत असता अनासक्त बुद्धीच्या योगाने पराकाष्ठेच्या ब्रह्मभावनेप्रत जाऊन आपल्या शरीराचा त्याग केला. अग्नी हा सर्व देवांचे मुख असून निरंतर कर्मजालात तत्पर राहून यज्ञरूपी लक्ष्मीचा चिरकाल उपभोग घेत असताही नित्य मुक्त स्थितीमध्ये राहतो. कोणी आकाशाचे आक्रमण केले असताही आकाश जसे संसार दुःखाच्या संसर्गाने केव्हाही लिप्त होत नाही, त्याप्रमाणे सर्व देवांनी ज्याच्या ठिकाणचा अमृतरस प्राशन केला आहे असा चंद्र निरंतर समबुद्धी धारण केल्यामुळे सुखदुःखांच्या योगाने लिप्त होत नाही. आपल्या पत्नीकरिता चंद्राबरोबर युद्ध करणारा देवगुरु बृहस्पती देवांचे पौरोहित्य करीत असताही नेहमी मुक्त स्थितीमध्ये राहत असतो. आकाशतलाला प्रकाशित करणारा आणि असुरांचे गुरुत्व करणारा विद्वान शुक्राचार्य नीतिशास्त्रोक्त सकल आचारांचे पालन करीत असताही निर्विकार बुद्धीने आपला काळ सारीत असतो. आकाशातील ऊर्ध्वलोक आणि प्राण्यांच्या शरीरातील अवयव यांच्या ठिकाणी निरंतर संचार करीत असूनही सर्व संचारी वायू सर्वदा मुक्तच असतो. उच्च नीच गतीच्या योगाने जगातील सर्व प्राण्यांचे होणारे परिवर्तन आणि त्यामुळे प्राण्यांना होणारे दुःख याचे नित्य अवलोकन करणारा ब्रह्मदेव यत्किंचितही खिन्न न होता समचित्ताने राहून आपल्या आयुष्याचा 2 परार्ध वर्षाचा दीर्घकाल आक्रमण करतो. जरा, मरण, युद्ध, द्वंद्वयुद्ध इत्यादी गोष्टी लीलेने करीत राहून नित्य मुक्त असा भगवान श्रीहरी जगामध्ये चिरकाल संचार करीत असतो. ज्याप्रमाणे एखादा कामुक मनुष्य आपल्या स्त्रीला नेहमी जवळ घेऊन बसतो, त्याप्रमाणे नित्य मुक्त असलेला त्रिनेत्रधारी शंकर सौंदर्य वृक्षाची जणू मंजिरीच अशा पार्वतीला
आपल्या वामांकाचे ठिकाणी निरंतर धारण करतो. नित्यमुक्त असलेली गौरी चंद्रकलेप्रमाणे स्वच्छ आणि शुद्ध असा मोत्यांचा कंठा धारण करावा, त्याप्रमाणे गौरवर्ण आणि त्रिनेत्रधारी शंकराला आपल्या कंठात धारण करते. ज्ञानरूपी रत्नांचा जणू सागरच अशा कार्तिकेय मुनीने स्वतः मुक्त असताही तारकादी दैत्यांबरोबर घोर रणसंग्राम केला. भृगीश नावाचा शिवगण मुक्त असताही त्याने ध्यान धारणेच्या योगाने शुद्ध व दृढ झालेल्या आत्मबुद्धीने स्वतःचे रक्त आणि मांस आपल्या मातेला दिले. नारद मुनी हे नित्य मुक्त असताही कलह कौतुकशील बुद्धीने या जगदरूपी अरण्यातील निरनिराळ्या प्रदेशांमध्ये विहार करीत असतात. अंतर्यामी जीवनमुक्त स्थितीत असून सर्वांना मान्य झालेले विश्वामित्र ऋषी वेदोक्त यज्ञ करण्यामध्ये निरंतर घडून गेलेले असतात. स्वतः जीवनमुक्त स्थितीमध्ये राहत असल्यामुळे शेष पृथ्वीचा भार सहन करतो. सूर्य दिवसपंक्ती निर्माण करतो आणि यम पापी जनांना शासन करतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.